मोहीम जी राबवली ती संत गाडगे महाराज, संत गाडगे बाबा यांनी राबवली होती. अहो आपल्या मूल आपल्या मांडीवर लघवी केली म्हणा किंवा त्यांनी संडास केले तर आपल्याला काही वाटत नाही, आपण ते धुवून घेतो. पण शेजारचा एखादा मुलगा जर त्यांनी शंभर जरी आपल्या अंगावर शिंकाडलं तर त्याची आपल्याला घृणा येते, गुन्हा येते, ते आपण सहन करू शकत नाही. पण त्या संत गाडगे महाराजांनी स्वच्छ संपूर्ण गाव हा त्यांनी स्वच्छ करून काढला होता. म्हणून अशा गुरु वैराग्य मूर्ती संत गाडगे महाराज यांना मी वंदन करतो आणि मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो.
म्हणून मला आज आठवलं त्यांचं हे कवन आणि त्यांचं गीत म्हणून मी या ठिकाणी सादर केलं. आणि ते काय म्हणतात, ओ कविते मुरुने अव कविते मुरुने तुम्हा सांगतात. म्हणून स्वच्छता ठेवा. तुम्ही आपल्या आरोग्याची काळजी तुम्हाला स्वतःला घ्यायची, नख वाढू द्यायचे नाही, केस वाढू द्यायचे नाही, दात ब्रशनी घासायचे, रोज सकाळी उठल्याबरोबर थंड पाण्याने गुडला करायचं, डोळे छान धुवायचे. हे सर्व स्वच्छता स्वतः आपल्याला पाडायची असते, स्वतः पाडायची असते. घरी कचरा ठेवू नका, सांडपाणी ठेवू नका. आपल्या आजूबाजूचा परिसर तुम्ही स्वच्छ ठेवा. तरच आपल्या गावात म्हणजे आपली स्वच्छता राहील आणि आरोग्यापासून तुम्ही दूर राहा. म्हणून ओ कविते मुरणे तुम्हा सांगतात, ओ कविते मुरणे तुम्हा सांगतात. संत गाडगे बाबा योजनांबद्दलची माहिती त्यांनी आपल्याला छान प्रकारे या ठिकाणी सांगितलेली आहे आणि काही स्वच्छतेचे संदेश पण दिलेले आहेत. तर या टीमचे हे प्रमुख शाहीर टेंभुर्णे सर यांचं आपण शाळेच्या वतीने स्वागत करूया. मॅडम तुम्ही आणि सर माझी एक रिक्वेस्ट पण आहे, तुमच्या जवळ जेवढं पण साहित्य आहे त्यांची नावं आणि मुलगीवर आहेत. हे राजू भाऊ कानसकर, फोटो काढा. हे आमचे क्लास मास्टर प्रदीप वानखेडे, हे आमचे सूर मास्टर दीपक निकम आणि हे आमचे कोरस मास्टर. फोटो फोटो पटकन